हाय हॅलो नमस्कार। आज आपण 3 ते 4 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कटिंग अँड टिचिंग बघणार आहोत। चार्टवरती मापे दिली आहेत। आपण अस्तरवरती मापे टाकून घेऊयात। चार्ट प्रमाणे आपण अस्तरवरती मापे टाकून घेऊयात। पूर्ण उंची टॉपची 10 घेतली आहे। पुढचा गळा आणि मागचा गळा 3 इंच घेतले आहेत। शोल्डर 4.5 इंच घेतली आहे। मुंडा 5 इंच घेतला आहे। आपण गोल आकार देऊन घेऊयात मुंड्याला आणि गळ्याला। आता आपण अस्तर कट करून घेऊयात। अर्धा इंच कट केल्यानंतर आपली शोल्डर उतरत नाहीये। आपण अस्तर बरोबर मेन कपडा ही कट करून घेतला आहे। तसंच खालच्या घेरची उंची आपण मोजून बघूयात। खालच्या घेरची उंची आपण 20 इंच घेतली आहे। 20-21 इंच घेतली आहे। नंतर फोल्ड मध्ये 1 इंच जातो। अस्तर आपण 18 इंच घेतला आहे आतून। कपडा खाली वरती अस्तर ठेवून अस्तरला पिना लावून आपण टिच करून घेऊयात। टिच करून झाल्यानंतर आपण उरलेले अस्तर कट करून घेऊयात। पिना काढून घेऊयात। गळ्याला छोटे छोटे कट मारूयात म्हणजे गळा व्यवस्थित बसला जातो। हा झाला आपला पुढचा पार्ट तयार। तसंच आपण गळ्याला दाब टीप देऊन घेऊयात। तसंच आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊयात। पाठीमागचा मेन अस्तर खाली ठेवूयात। वरती मेन कपडा खाली ठेवूयात। वरती अस्तर ठेवूयात। पिना लावून सेट करून घेऊ आणि टिच करूयात। पिना काढून उरलेले कापड कट करून घेऊयात। गळ्याला छोटे छोटे कट मारून घेऊयात म्हणजे गळा व्यवस्थित बसेल। आपण सरळ करून घेऊयात। दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर आपण त्याच्या शोल्डर जोडून घेऊयात। हा ड्रेस आपण स्लीवलेस शिवणार आहोत। दोन्ही शोल्डर शिवून घेऊयात। नंतर आपण गळ्याला गोट मारून घेऊयात। 1-1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची कपड्याची अस्तरची आणि गोट मारून घ्यायचं।
नंतर आपण दाब टीप देऊन घेऊयात, म्हणजे गळा व्यवस्थित बसेल. बाह्यांना हे आपण तशी 1.5 इंचाची पट्टी काढून व्यवस्थित गोट मारून घेऊयात. नंतर अस्तरला आपण बॉक्स प्लेट मारून घेऊयात. नंतर 2 नाड्या तयार करून घेतल्यानंतर मेन अस्तरला बॉक्स प्लेट मारून घेऊयात. कापड हे घसरते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाहीये. त्याला बॉक्स प्लेट मारून घेते. पिना सेट केलं तर ते व्यवस्थित टिच करता येईल. मी डायरेक्ट हातानेच पिना न लावता डायरेक्ट करून घेते. नंतर पुढच्या पार्टला आपण लेस लावून घेऊयात. वरचा पार्ट तयार झाला आहे. आपण आता नाड्या लावून घेऊयात. वरचा पार्ट हा आपण उलटा करून घेऊयात आणि आतमध्ये नाडी ठेवून नंतर टिच करून घेऊयात. असे आपल्या दोन्ही नाड्या लावून घेऊयात. आणि हा आपला वरचा पार्ट तयार झाला आहे. उंची आपल्याला 9 इंच पाहिजे, 9.25 इंच. आता वरचा पार्ट हा उलटा करायचा. खालचा घेर आपला तयार झालेलाच आहे आधी. वरचा पार्ट हा उलटा केल्यानंतर खालचा घेर हा सरळ ठेवायचा आणि आतमध्ये घालायचा. व्यवस्थित पिनेने सेट करून टिच करून घ्यायचा. धागे कुठे इकडे तिकडे राहिले असेल तर ते कट करून घ्यायचे. व्यवस्थित टिच करून घ्यायचा. पिना लावून सेट केल्यानंतर तो कमरेत व्यवस्थित टिच करून घेऊयात. हा झाला आपला फ्रॉक कटिंग. 3 ते 4 वर्षाच्या मुलीचा हा ऑर्गन्झा फॅब्रिकमध्ये मी फ्रॉक शिवला आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.